श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू पंचांगानुसार पितृपक्षाचा शेवट हा सर्व पितृ अमावस्येला होतो। या दिवशी तर्पण, श्राद्ध, पिंडदान करण्याच्या या विधीला महत्त्व दिले जाते। पितृ पंधरवड्याच्या या काळामध्ये आपल्या पूर्वजांना, पितरांना नैवेद्य अर्पण केला जातो। पितरांचा आशीर्वाद मिळाल्यामुळे आपल्या आयुष्यात आलेली अनेक संकटे दूर होतात। तशी तर दर महिन्याला अमावस्या तिथी येते, परंतु सर्व पितृ अमावस्या ही महत्त्वाची मानली जाते। ही अमावस्या सगळ्यात मोठी मानली जाते। ज्या व्यक्तीची आपल्याला मृत्यूतिथी माहिती नसते त्यांचे श्राद्धविधी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी केले जाते। त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो। तसेच घरामध्ये अनेक सेवा व उपाय पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी किंवा आपल्याभोवती असलेली नकारात्मकता दूर करण्यासाठी केले जातात। तर असाच एक उपाय मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। या उपायामध्ये उद्या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आईने मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे। ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे मुलांच्या भोवती असलेली नकारात्मकता, मुलांचे सर्व दोष, त्यांच्या मार्गात येणारे वारंवार अडचणी दूर होतील आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल। हा उपाय करत असताना कोणता मंत्र म्हणायचा आहे आणि मुलांवर ओवाळून टाकलेल्या त्या वस्तूचं तुम्हाला नंतर काय करायचं आहे, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर नक्की बघा। आणि जर माझ्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तसेच बाजूला असणारे बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर मग वेळ न घालवता आपण या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी हा उपाय आपल्या मुलांसाठी का करायचा आहे। तर ही अमावस्या सर्व अमावस्यांमध्ये सर्वात मोठी अमावस्या मानली जाते आणि प्रत्येक अमावस्येच्या वेळेस चंद्र जो आहे तो नाहीसा होतो आणि चंद्र नसल्यामुळे बाहेरील वातावरणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता निर्माण झालेली असते आणि बऱ्याच प्रमाणावर या नकारात्मक शक्तीचा किंवा वाईट शक्तींचा परिणाम आपल्या मुलांवर होत असतो। बघा, प्रत्येक अमावस्येला किंवा पौर्णिमेला मानवी शरीरातील पाण्याची पातळी जी आहे ती कमी अधिक होत असते। जसं की समुद्राला देखील याच काळामध्ये भरती आणि ओहोटी येत असते। त्याचप्रमाणे काही व्यक्तींची अचानकपणे चिडचिड होते, त्यांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो। आणि आपल्या मुलांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आपल्या मुलांना अनेक दोष लागतात, त्यामुळे ती अशी काही वागायला लागतात की त्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही। बघा, बरीचशी मुलं अभ्यासामध्ये खूप हुशार असतात, परंतु खूप अभ्यास करून देखील केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत। अचानकपणे ते अभ्यास करणं बंद करतात, त्यांचा अभ्यासात मन लागत नाही आणि याचं कारण कुठे ना कुठे त्यांना झालेले दोष हे कारणीभूत असतात। मग ते नजर दोष असू शकतात किंवा बाहेरील नकारात्मक ऊर्जेचा परिणाम असू शकतो। कारण बघा, बरेचदा मुलं अशा काही ठिकाणी जातात तिथे वाईट शक्तींचा संचार असतो आणि त्यामुळे त्यांच्या वागण्यामध्ये आपल्याला बदल जाणवतो, ज्यामुळे ते घरात सारखी चिडचिड करतात, व्यवस्थित खात पीत नाही, अभ्यासात त्यांचं मन लागत नाही, केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही। त्यामध्ये जर छोटी मुलं असतील तर ते सतत किरकिर करतात किंवा रडतात आणि मोठी मुलं असतील तर ते घरातल्यांचं अजिबात सांगितलेलं काही ऐकत नाही, वारंवार ते आजारी पडतात। बघा, तुमची काही मुलं मोठी असतील, ती नोकरी करत असतील तर वारंवार त्यांच्या नोकरीमध्ये काही ना काहीतरी अडचणी येतात, व्यवसायामध्ये भरभराट होत नाही। असं नाही की हा उपाय तुम्हाला तुमच्या छोट्या मुलांसाठीच करायचा आहे, शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते नोकरी व्यवसाय करणाऱ्या मुलांपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे। मुलांना लागलेल्या काही दोषांमध्ये पितृदोष देखील असू शकतात। पितृदोषाचा सामना आहे तो 3 पिढ्यांना करावा लागतो आणि तुमचे पितृ जर संतुष्ट नसतील, समाधानी नसतील, आनंदी नसतील तर तुम्हाला वारंवार अनेक संकटांचा सामना करावा लागतो। कोणत्याही कामामध्ये यश येत नाही, ज्यामुळे तुमची प्रगती होत नाही। सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तुम्हाला पितरांना संतुष्ट करण्यासाठी जे काही साधेसुधे उपाय आहेत त्यांच्याबरोबरच तुम्हाला तुमच्या मुलांसाठी देखील काही उपाय करायचे आहेत। यामुळे त्यांचे काही दोष असतील, पितृदोष असतील, नजरदोष असतील ते दूर होतील। तर सगळ्यात आधी तुम्हाला पितरांना संतुष्ट करण्यासाठी
त्यांच्या तिथीवर त्यांचं श्राद्ध तुम्हाला घालायचं आहे। कारण पितृपक्षामध्ये 15 दिवसांसाठी आपले जे पूर्वज आहेत ते पृथ्वीवर आलेले असतात। पितृ अमावस्येच्या दिवशी तुम्ही काही उपाय करू शकता जेणेकरून तुमच्या मुलांना जर पितृदोष असतील तर ते हळूहळू दूर होतील। आणि या व्यतिरिक्त जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला करायचा आहे, म्हणजे 6:30 ते 7:30च्या दरम्यान करायचा आहे। पण या वेळेस करणं शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी 6:30 ते रात्री 11 वाजायच्या आतमध्ये तुम्ही कधी हा उपाय करू शकता। एकापेक्षा अधिक मुलं असतील, काही मुलं हॉस्टेलवर राहत असतील किंवा नोकरी व्यवसायासंबंधित बाहेर असतील तर त्यांसाठी देखील तुम्हाला हा उपाय करता येणार आहे। सगळ्यात आधी तुम्हाला हा उपाय करण्यासाठी घरातील स्वच्छता करून घ्यायची, हातपाय स्वच्छ धुवायचे। सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे। कोणतीही सेवा किंवा उपाय हा अग्नीच्या साक्षीने होतो। नंतर उद्या अमावस्या असल्यामुळे तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशी समोर लावायचा आहे। देवघरासमोर धूप अगरबत्ती लावून घ्यायची, तुळशीला धूप ओवाळून घ्यायचा। त्यानंतर देवघरासमोर बसून तुम्ही हा उपाय करू शकता। देवघरासमोर तर एवढी पुरेशी जागा नसेल तर तुम्ही तुमच्या हॉलमध्ये देखील बसून हा उपाय करू शकता। एक आसन किंवा पाट ठेवायचा आहे। बघा, कोणतीही सेवा करताना जमिनीवर बसायचं नाही, आसन असणं खूप महत्त्वाचं आहे। कारण केलेली सेवा ही जी आहे ती धरणी मातेला जाऊन मिळते। जर आपण आसन घेतलं नाही तर तुमच्या मुलांना तिथे आसनावर बसवायचं आहे आणि त्यांचे दक्षिण दिशेला तोंड होणार नाही अशा पद्धतीमध्ये बसवायचं आहे। बघा, आता तुमची एकापेक्षा जास्त मुलं असतील तर पहिल्या मुलाला बसवायचं आहे आणि त्यांच्यावरून ही वस्तू ओवाळून टाकायची आहे, परंतु तीच वस्तू तुम्हाला दुसऱ्या मुलांवरून ओवाळून टाकायची नाही। प्रत्येक मुलाच्या वेगळ्या अशा वस्तू घ्यायच्या आहेत। तर सर्वप्रथम पहिल्या मुलावरून जी वस्तू ओवाळून ठेवलेली आहे ती एका प्लेटमध्ये आपल्याला घ्यायची आहे। त्यानंतर दुसऱ्या मुलावरून ती वस्तू ओवाळून पुन्हा ती आपल्याला प्लेटमध्ये घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व मुलांवरून ओवाळून या वस्तू प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत। त्यामुळे त्यांचे दोष नाहीसे होतील, नकारात्मकता दूर होईल, त्यांच्या मार्गात येणारे सर्व अडचणी अडथळे दूर होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल। सर्वप्रथम तुम्हाला खडे मीठ घ्यायचे आहे, त्याच्यानंतर तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे। ही पिवळी मोहरी तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात किंवा देवाचं सामान मिळतं त्या दुकानात मिळून जाईल। पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही स्वयंपाकघरात असलेली मोहरी घेतली तरी चालेल। आणि त्याचबरोबर तुम्हाला 4 ते 5 दांडे असलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत। आणि उद्या सर्व पितृ अमावस्या असल्या कारणाने या घेतलेल्या सगळ्या वस्तूंबरोबर तुम्हाला चिमूटभर काळे तीळ देखील घ्यायचे आहेत। ते पितरांचे खाद्य मानले जाते। पितरांना तर्पण श्राद्धविधी करताना पितरांवरती आवर्जून हे काळे तीळ वाहिले जातात आणि पितृदोष दूर करण्यासाठी देखील तिळाचे काही उपाय केले जातात। या उपायांमध्ये तुम्हाला काळे तीळ आवर्जून घ्यायचे आहेत, कारण या 15वड्यामध्ये तुम्ही पितरांचे श्राद्ध केलेले असेल तर तुमच्या घरामध्ये काळे तीळ अवेलेबल असतीलच। आणि या सर्व वस्तू मीठ, मोहरी, मिरची, काळे तीळ तुम्हाला तुमच्या मुलाच्या डोक्यापासून ते पायापर्यंत गोल आकार असे घड्याळाच्या काट्याप्रमाणे उतरवून घ्यायच्या आहेत। आणि या वस्तू उतरवून घेताना आपल्याला असं बोलायचं आहे, आल्या गेल्याची, पारोशाची, घरातल्यांची, बाहेरच्यांची, भूताकेताची, ज्याची नजर झाली असेल ती चुलीत जाऊ दे रे, असं बोलून या सर्व वस्तू उतरवून तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत। आणि अशा प्रकारे तुमची एक किंवा एकपेक्षा अधिक मुलं असतील तर त्यांच्या सर्वांवरून या वस्तू उतरून तुम्हाला एका प्लेटमध्ये जमा करायच्या आहेत। आणि या वस्तूंचं आता तुम्हाला काय करायचं आहे, तर जर तुम्ही गावच्या ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला चूल अवेलेबल होते, त्यामध्ये तुम्ही ते टाकू शकता, परंतु शहरी भागामध्ये चूल भेटत नाही। त्यासाठी तुम्हाला भीमसेन कापराच्या 7 वड्या घ्यायच्या आहेत, त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्यामध्ये हे सर्व साहित्य तुम्ही जाळून टाकायचं आहे। आणि त्यापासून तयार झालेली रक्षा जी आहे ती तुम्ही डस्टबिनमध्ये टाकू शकता किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी तुम्ही टाकून देऊ शकता। आणि तुमची मुलं जर तुमच्याजवळ राहत नसतील, शिकण्यासाठी बाहेरगावी असेल तर तुम्ही तुमच्या मुलांच्या फोटोवरून हा उपाय करू शकता किंवा मुलांना व्हिडिओ कॉल लावून तुम्ही हा उपाय करू शकता। प्रकारे उद्या भाद्रपद सर्व पितृ अमावस्येला प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ह्या वस्तू ओवाळून टाकायच्या आहे आणि आपल्या मुलांच्या मार्गातील अडथळे दूर करायचे आहेत, त्यांच्यावर असलेला पितृदोष कमी करायचा आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला? आजचा व्हिडिओमधील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली असेल तर चॅनेलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।